आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा 14 जुलैला विधान भवनावर धडक छत्री मोर्चा हबप तुकाराम बाबा महाराज। 50,000 प्रशिक्षणार्थी होणार सहभागी, बालाजी चाकूरकर। 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची सांगलीत पार पडली बैठक। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने राज्यातील 1,34,000 बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले। 6 महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला, पण आम्ही राज्यभर आंदोलन केले। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 महिन्याची मुदतवाढ दिली। आता प्रशिक्षणार्थींची मुदत संपत आली असून त्यांनी पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत युवा प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी येत्या 14 जुलैला मुंबई येथील आझाद मैदान ते थेट विधान भवन मंत्रालय धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी दिले। यावेळी नेते बालाजी पाटील चाकूरकर उपस्थित होते। मंगळवारी सांगली येथे राज्यातील 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची बैठक पार पडली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हबप तुकाराम बाबा महाराज व युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे आक्रमक नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी छत्री आंदोलनाची माहिती दिली। हबप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी लाडका भाऊ म्हणत रोजगार दिला खरा, पण आता बसल्या ताटावरून उठा म्हणून हाकलून लावले जात आहे। 1,34,000 युवा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन जायचे कुठे, त्यांच्या रोजगाराचे काय हा सवाल शासनाला विचारण्यासाठी येत्या 14 जुलैला मुंबईत विराट छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे। एका बाजूला सेवानिवृत्त झालेल्यांना सेवेची संधी दिली जात आहे, तर दुसऱ्या बाजूला युवकांच्या रोजगारावर गंडांतर आणले जात आहे। हे चुकीचे असल्याचेही हबप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले। बालाजी पाटील चाकूरकर म्हणाले, युवा प्रशिक्षणार्थींवर अन्याय किती करायचा याला मर्यादा आहे। शासनाने या सर्वांना सेवेत सामावून घ्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। या मागणीसाठी येत्या 14 जुलैला किमान 50,000 युवा प्रशिक्षणार्थींचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। शासनाने दखल घ्यावी व तत्पूर्वी मागण्या मान्य कराव्यात असे आवाहनही चाकूरकर यांनी केले। या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस बघता 6 महिने गेले, 5 महिने गेले, 11 महिन्याचा कार्यकाळ संपतोय। 11 महिन्यानंतर आम्ही हा जाब विचारला सरकारला जातोय की 11 महिन्यानंतर पुढे काय, त्या मुलांनी घरी बसायचं का, ते पत्र येऊन हातात बसायचं, ग्रामपंचायतीत बसायचं का, जिल्हा परिषद बसायचं का, आरोग्य विभागामध्ये बसायचं का, पोलीस डिपार्टमेंट बसायचं, नेमकं त्या मुलांनी पुढे करायचं काय, हाही प्रश्न विचारण्यासाठी आम्ही 14 तारखेला आझाद मैदानावरती जातोय। सरकारने आम्हाला पुढे यानंतर काय करणार आहेत किंवा आहे त्या ठिकाणी काम करणार का पुढे वाऱ्यावर सोडणार की तुमचं काम संपलं तुम्ही जावा। आता ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या मुलांना काम काय लावलं जातंय, चहा आणा जावा, भाजीपाला आणा जावा, आमच्या घरातल्या मुलांना घरातल्या फॅमिलीला सोडा, मुलांना सोडून आणा, हे काम दिलं जातंय। मग हे काम तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून पत्रामध्ये एकीकडे रिटायरमेंट झालेल्या माणसांना तुम्ही कामावर बोलवताय, त्यांचा पगार काळ संपलेला आहे, त्यांना नोकरी संपलेली आहे, तरी देखील त्या माणसांना तुम्ही कामावर बोलताय। त्यांना 60,000 पगार आहे, 1,00,000 पगार आहे आणि पेन्शन त्यांना चालू असताना देखील पुन्हा त्या लोकांना रिजॉइनिंग करून घेतलं जाते, पुन्हा त्या लोकांना आमंत्रण करून घेतलं जाते। मग हे लोक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजित पवार साहेब यांचे कोण नातेवाईक आहेत का, त्यांना का परत बोलू जाते? मग ह्या मुलांना जी तरुण पिढी या ठिकाणी रस्त्यावरती भरपडते, ही तरुण पिढी वेगळ्या मार्गावरती चाललेली आहे, त्या मुलाला वाऱ्यावर सोडून त्या लोकांना पुन्हा तुम्ही का हटा धरताय, का मागणी करताय, कशाची मागणी करताय, या लोकांना पुन्हा कामावर बोलताय? हाही प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे लाडके मामा, त्या तिन्ही मामाला भेटण्यासाठी हे भाचे लोक आणि आम्ही हे 5 नेतृत्व मुंबई आझाद मैदानावरती जाणार आहोत। जर तेवढ्यावरती जर समाधानकारक नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्या गोष्टीवरती मोजावं लागेल आणि हे तरुण पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, तेव्हा सरकारला पळाचं कळणार नाही, हे मात्र नक्की। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।